डहाणू मतदारसंघामध्ये खरं तर नेहमी स्थानिक पक्षाचं त्या ठिकाणी जास्त वर्चस्व राहिलंय आणि यंदा सुद्धा तीच परिस्थिती दिसते। माकपचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळते। आपण पाहूयात त्यातले डिटेल्स। डहाणू मतदारसंघ महत्त्वाचा होता। विनोद निकोले माकपकडून या ठिकाणी आपण बघतोय की आमदार होते आणि आता संभाव्य आमदार म्हणून देखील विनोद निकोले हेच समोर आलेले आहेत। डहाणूचा गड निकोलेंनी कायम ठेवलेला आहे, तर विनोद मेढा यांना हे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, परंतु भाजपचं हे आव्हान इथं संपुष्टात येऊ शकतं। विनोद निकोले हे संभाव्य आमदार आहेत। डहाणू मतदारसंघामध्ये विनोद निकोले यांनी पुन्हा एकदा माकपचा आपला गड, आपला किल्ला राखलाय। एकूणच आता विनोद निकोले हे संभाव्य आमदार असण्याची त्या ठिकाणी काय नेमकी कारणं आहेत ती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांच्याकडून। डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये 72.5% म्हणजे सर्वाधिक मतदान जे आहे ते अंदाजे झालेलं आहे। एकूणच बघायला गेलं तर डहाणू विधानसभा मतदारसंघ हा शहरी, ग्रामीण आणि डोंगरी अशा 3 विभागांमध्ये विभागलेला आहे। एकूणच या मतदारसंघांमध्ये सुरुवातीपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी म्हणजे CPMचा हा सुरुवातीपासूनचा बालेकिल्ला आहे। या मतदारसंघामध्ये CPMचं वर्चस्व जे आहे ते गेल्या कित्येक वर्षापासून निर्विवाद आहे। एकूणच या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार विनोद निकोले यांना पुन्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने उमेदवारी जी आहे ती एकंदरीत त्यांना देण्यात आलेली आहे। त्यांच्यावर पक्षाने विश्वास टाकून त्यांना पुन्हा संधी जी आहे ती दिलेली आहे। तर त्यांच्या विरोधात उमेदवार जे आहे ते भाजप महायुतीचे विनोद मेढा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नावात जरी सेम असलं तरी थेट लढत जी आहे ती त्यांच्यात एकंदरीत होताना दिसत आहे। मात्र मनसे या निवडणुकीत मनसे सुद्धा प्रथमच उतरलेली आहे, त्यामुळे मनसेचा प्रभाव या मतदारसंघामध्ये हवा तेवढा नाही आहे, कारण हा मतदारसंघ जो आहे तो पूर्वीपासूनचा CPMचाच बालेकिल्ला आहे। त्यामुळे इथे ही लढत जी आहे ती थेट भाजप विरुद्ध CPM अशी लढत जी आहे ती एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे।